नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये माउंटिंग ऑफ ग्राइंडिंग व्हील या लेसन संदर्भात किंवा पाठासंदर्भात आपण माहिती अभ्यासणार आहोत. माउंटिंग ऑफ ग्राइंडिंग व्हील संदर्भात माहिती पाहत असताना आपण पाहूया त्याच्यामध्ये माउंटिंग ऑफ ग्राइंडिंग व्हील. तर या माउंटिंग ऑफ ग्राइंडिंग व्हील संदर्भात माहिती पाहत असताना या ठिकाणी शाफ्ट, ग्राइंडिंग व्हील आणि त्याचे आकृतीतली नाव त्याच्यामध्ये पहा. या ठिकाणी ए स्पिंडल आहे, ग्राइंडिंग व्हीलचा काय आहे, हा स्पिंडल आहे. बी काय आहे, बी या ग्राइंडिंग व्हील मधलं बुश आहे, बुश. त्याच्यानंतर शी या ठिकाणी फ्लॅंज आहेत, आउटर. या ठिकाणी एक फ्लॅंज आहे, इकडनं एक फ्लॅंज आहे, इनर फ्लॅंज म्हणता येईल याला, आणि याला आउटर फ्लॅंज. त्याच्यानंतर शी नंतर इथं डी आहे. तर डी आहे ना, नट आहे. तर बी काय आहे, या ठिकाणी स्पिंडलला हे व्हील बसवल्यानंतर लॉक नट आहे. आणि त्याच्यानंतर ई या ठिकाणी हे काळे दाखवले ते ब्लॉट पेपर किंवा ब्लॉटर पेपर आणि कार्डबोर्ड पेपर त्याला म्हटलं जातं. अशी ही या माउंटिंग ऑफ ग्राइंडिंग व्हीलच्या आकृतीतली भागांची नाव आहे. आता आपण माउंटिंग प्रोसिजर संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर ग्राइंडिंग व्हील मशीनच्या स्पिंडलवर बांधण्यापूर्वी व्हीलला क्रॅक नाही याची खात्री करून घ्यावी. त्यासाठी क्रॅकची टेस्ट घेण्यासाठी व्हीलला धाग्याने बांधून लटकवितात व मॅलेट हॅमरने थोडे व्हीलवर ठोकल्यानंतर टनटन आवाज आला तर ते व्हील चांगले आहे असे समजावे. जर मॅलेटने ठोकल्यानंतर डलबद्ध आवाज येत असेल तर ते व्हील क्रॅक आहे असं समजावे. अशा डलबद्ध व्हीलचा, क्रॅक व्हीलचा वापर करू नये. तर आता ही माउंटिंग ऑफ ग्राइंडिंग व्हील संदर्भात माहिती असताना आपण ही प्रोसिजर पाहूया. तर प्रथम अशा प्रकारे क्रॅकची टेस्ट करून घेतल्यानंतर कामाच्या स्वरूपानुसार योग्य व्हीलची निवड करावी. त्यानंतर दुसरा मुद्दा, व्हीलची बोर साईज जास्त असेल. आता समजा जे व्हील निवडले त्याची होल साईज त्या मशीनच्या स्पिंडल साईज पेक्षा जास्त असेल तर मशीनच्या स्पिंडल साईज नुसार बुश बसवलं गेलं पाहिजे व शिशे भरून योग्य साईजचं होल किंवा ते होल तयार केलं गेलं पाहिजे. तर हा दुसरा मुद्दा पाहिला. त्यानंतर माउंटिंग ऑफ ग्राइंडिंग व्हील नुसार तिसरा मुद्दा, स्पिंडलवर प्रथम व्हील बसवण्यापूर्वी आतील फ्लॅंज, आता समजा ही आतील फ्लॅंज प्रथम स्पिंडलवर बसून घ्यावी. त्यानंतर हा ब्लॉटर पेपर किंवा कार्डबोर्डचा पेपर फ्लॅंज बसवल्यानंतर हा बसवावा. त्यानंतर स्पिंडलवर हे व्हील आहे, हे व्हील बसवावं. त्यानंतर ब्लॉटर पेपर, व्हीलच्या बाहेरून ब्लॉटर पेपर किंवा कार्डबोर्डचा पेपर बसवावा. त्यानंतर स्पिंडलवर आउटर फ्लॅंज बसवावी. नंतर या ठिकाणी हा नट, या नटाचा वापर करून इनर फ्लॅंज, ब्लॉटर पेपर दोन्ही आणि नंतर आउटर फ्लॅंज अशा प्रकारे हे या स्पिंडलवर या नटाच्या सहाय्याने लॉक करावं. त्यानंतर पुढचा मुद्दा, व्हील चालू करून ड्रेसरच्या सहाय्याने ड्रॉईंग व ड्रेसिंग करावे. ड्रॉईंग करताना वापरण्यात येणारा ड्रेसर योग्य त्या अँगलमध्ये आणि पोझिशनला सेट केलेला असावा. अशा प्रकारे आपण ही जी माहिती आहे ही माउंटिंग ऑफ ग्राइंडिंग व्हील संदर्भातली आपण या प्रकरणामध्ये आपण अभ्यासली. त्यामध्ये माउंटिंग ऑफ ग्राइंडिंग व्हील संदर्भात माहिती पाहत असताना या आकृतीच्या माध्यमातून या ठिकाणी ग्राइंडिंग व्हीलचा स्पिंडल आहे, त्यानंतर हे काळे दाखवलेले ब्लॉटर किंवा कार्डबोर्ड पेपर आहेत,
त्याच्यानंतर इनर फ्लॅंज, आउटर फ्लॅंज, त्याच्यानंतर या ठिकाणी बुश आहे बी आणि लॉक नट. आणि आपण या माउंटिंग संदर्भातली प्रोसिजर पाहत असताना पाहिलं आपण की व्हीलची निवड करावी, त्याला दोऱ्याने बांधून लटकावं, बलबद्ध आवाज येत असेल तर ते व्हील निवडू नये. नंतर व्हील निवडल्यानंतर स्पिंडलवर आतील फ्लॅन, त्याच्यानंतर ब्लॉट पेपर व्हील, परत बाहेरच्या बाजूला ब्लॉट पेपर किंवा कार्डबोर्डचा पेपर, त्याच्यानंतर आउटर फ्लॅन नटाने घट्ट पकडून व्हील बसवल्यानंतर व्हील चालू करून स्क्रूइंग आणि ड्रेसिंग करावे. अशा प्रकारे माउंटिंग ऑफ लँडिंग व्हील संदर्भातली माहिती किंवा प्रोसिजर आपण पाहिली. अशा प्रकारे आज आपण या प्रकरणासंदर्भातली माहिती पाहिली. तर विद्यार्थी मित्र, व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.